गुड मॉर्निंग ऑल. आज आपला थॉट आहे अहंकार बाळगू नका साहेब, वेळेच्या समुद्रात कितीतरी सिकंदर बुडून गेले. गुड मॉर्निंग. सांगायचं तात्पर्य हे जे 1912 ची स्टोरी. समजा एक टायटॅनिक जहाज होतं. त्या जहाजाचा जो ओनर होता त्याला कॉन्फिडन्स एवढा झाला होता की आपला कधी न बुडणारा जहाज आहे, आणि त्याने तो समजा त्या हिशोबाने तो चालत होता. ते समजा पहिली ते यात्रेसाठी निघाला होता. कमीत कमी 4 दिवसानंतर समजा गेला. पुढं एक आईस त्याला सिग्नल भेटत होते. आईसबर्ग म्हणजे पुढं आईसबर्ग सामने दुसऱ्या जहाजाने त्याला आपले वायरलेस पहिले हे होते कोण, त्यांनी सिग्नल दिले का बाप पुढं तुम्ही जहाजाची दिशा चेंज करून घ्या किंवा वळवून घ्या, पुढं आईसबर्ग आहे म्हणून. त्यांनी त्याला 2दा मेसेज. त्यांनी ते काय केलं, ती प्रत्येक गोष्ट कॅप्टनला सांगितलं समोरच्यांनी की पुढे आईसबर्ग आहे. तोच कॅप्टन जहाजाचा कॅप्टन जहाजाच्या ओनरकडे गेला. त्याने सांगितलं की पुढे असं आईसबर्ग आहे म्हणून आपल्याला जहाजाची दिशा चेंज करायला लागेल किंवा रूट चेंज करायला लागेल. त्यांनी प्रत्येक गोष्ट ही नजरअंदाज केली. त्यांनी सांगितलं का बा आपण हे आपलं जहाज असं एक समजा बुडू शकत नाही वगैरे, आपण कुठले आपली स्पीड चांगली आपण निघून जाऊ शकतो. पण तेच झालं असं का 3ऱ्यांदाचा होता. 5 वेळेस त्याला हे सांगितलं. अक्षरशः एकदम 2 ते 3 किलोमीटर जवळ आल्यावरती मग ते एकदम दिसलं. त्याच्यानंतर ते एवढं स्पीड मध्ये ती समजा लेफ्ट दिशा प्रयत्न केला. पण विषय असा झाला की समजा किती पण एकदम जागेवरती मोठं जहाज म्हणलं टर्न मारू शकत नव्हते. कारण टर्न मारायच्या वेळेस जे आईसबर्गला ते धडकलं. ज्यावेळेस धडकल्याच्या नंतर त्याचे 2 तुकडे झाले. सांगायचं तात्पर्य एवढेच आहे की किती पण समजा कुठल्या बी गोष्टी माणसाने गर्व करू नये. थँक्यू.